नमस्कार मित्रांनो, हे शिवराज्याभिषेकाचं 350वे वर्ष आहे. या अनुषंगाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध पातळींवर शिवविचारांचा जागर हा होत आहे. हा जागर यासाठी होत आहे की त्या विचारांमध्ये वर्तमान कालखंडातील या देशासमोरील आणि तुमच्या माझ्या अनेक नागरिकांसमोरील, सर्वच नागरिकांसमोरील जी काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवण्याची ताकद त्या शिवविचारांमध्ये आहे. सध्या मे महिन्याची सुट्टी आहे आणि या कालखंडामध्ये आपल्या परीने एक महाराजांचा पाईक, एक मावळा म्हणून महाराजांकडून जी काही आजतागायत त्यांच्या विचारातून जे मला शिकायला मिळालं, त्यातली जी काही गुणवैशिष्ट्ये मला समजली ती आपल्या सगळ्यांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावीत म्हणून हा छोटासा प्रयत्न. महाराजांच्या एकूण गुणवैशिष्ट्यांचा विचार करताच किंवा त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या विचारांवरून मला त्यांची जी काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली त्याचा विचार करता प्रथमतः मला सांगावंसं वाटतं की माणसाने कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लघुतेपासून करावी, लहानापासून करावी. एकदम मोठं कोणीच होत नाही, एकदम मोठ्या पदावर कोणीच जाणार नाही, एकदम मोठा उद्योगपती कोणीच होणार नाही. महाराजांनी सुद्धा हिंदवी स्वराज्याची संकल्पना जेव्हा मांडली आणि रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बालसवंगड्यांचं, म्हणजे वय वर्ष 15, त्यावेळेस आपल्या बालसवंगड्यांसोबत त्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. तो एक खऱ्या अर्थाने संकल्प सोडला होता. जीवनात संकल्पाचं फार महत्त्व आहे. संकल्प सोडणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा जर संकल्प मनापासून केलेला असेल तर इतिहासात आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात किंवा स्वतःला असे अनेक अनुभव येतात की या निसर्गामध्ये असलेल्या ज्या अदृश्य शक्ती आहेत, मी त्याला देव म्हणत नाही, लक्षात घ्या, तुम्हाला अंधश्रद्धेकडे घेऊन जात नाही आहे, पण निसर्गामध्ये अदृश्य शक्ती असतात, त्या नियमितपणे आपल्याला मदत करत असतात जर आपण आपलं काम मनापासून करत असू तर. यालाच संकल्प असं म्हटलं जातं. आणि महाराजांनी या प्रकारचा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प आपल्या बालसवंगड्यांचं, म्हणजे आधी त्यांना कल्पना दिली त्यांनी आपल्या बालसवंगड्यांना, लहान लहान होते, 14-15 वर्षाची मुलं सगळी, पण ध्येय मोठं होतं, स्वप्न मोठं होतं आणि आपल्याला ते साध्य करायचं आहे ही भावना मनामध्ये होती. ते आपल्या एका सहकार्याला सुद्धा सांगतात त्या ठिकाणी, सिंधू नदीच्या उगमापासून तर कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. यालाच ही जी एक भावना आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि या भावनेचा आपल्याला या ठिकाणी अंगीकार करून घेणं, म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात लघुतेपासून होते. 1645 घेतलेली ही रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ आपल्या लक्षात येतं की पुढील 100 वर्षांमध्ये या छोट्याशा जहागिरीचं रूपांतर अखंड प्रचंड मोठ्या साम्राज्यात झालेलं दिसून येतं. मराठी सत्तेचा डंका अखंड भारतात त्यावेळेस वाजत होता. फक्त 100 वर्षात 1645 आपण स्वराज्याची स्थिती बघितली आणि सेम 100 वर्षांनी म्हणजे 1745 स्वराज्याची स्थिती बघितली
तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की 100 वर्षात मराठ्यांनी देशभर आपला डंका वाजवला होता. हे झालं म्हणजे बघा, सुरुवात लघुतेपासून आहे. म्हणजेच कोणत्याही गोष्टीची सुरुवात लघुतेपासून होते. मग तो अभ्यास असू द्या किंवा एखादा आपला उद्योग असू द्या, व्यवसाय असू द्या, एखाद्या नोकरीची सुरुवात असू द्या. एकदम वर्षपदावर माणसाने जाणं योग्यच नाही आहे. टप्प्याटप्प्याने जात राहिलं तर अनुभव घेत माणूस पुढे जातो आणि त्याला निश्चित असे फायदे झाल्याशिवाय राहत नाही. पर्यायाने बघा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे संकल्प. संकल्पाचं महत्त्व खूप तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा यात लक्षात येतो आपल्याला, तो म्हणजे ह्या सगळ्या मावळ्यांमध्ये म्हणजे महाराजांचे सहकारी, बालमित्र आणि त्यातून मिळत गेलेले त्यांचे सहकारी, त्यातून निर्माण झालेलं सैन्य, त्यांच्या अंतर्गत येणारी ती रयत, प्रजा, ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट जसं ते वाढत होतं त्या प्रकारे एक गोष्ट बिंबवण्यात, रुजवण्यात महाराज यशस्वी झाले होते. आणि ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्वराज्य माझं आहे, हे मला वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. माझ्यावर कित्येक पिढ्यांपासून, कैक दशकांपासून, कैक शतकांपासून जो अन्याय अत्याचार होतो आहे त्याला मला थांबवायचं आहे. आणि त्यासाठी मला हे स्वराज्य उभं केलं पाहिजे. हे स्वराज्य माझं आहे, ते मला टिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. ही एक भावना रयतेच्या मनात महाराज निर्माण करण्यात यशस्वी झालेत. आणि परिणाम बघा काय होतो आहे. महाराजांच्या कालखंडात महाराजांच्या प्रत्येक योजनेमध्ये त्यांना रयतेचा भरभरून पाठिंबा मिळालेला दिसतो. आणि हा अनुभव आपल्याला महाराजांच्या निवर्तनानंतर म्हणजेच 1680 नंतर 1707 पर्यंत प्रामुख्याने दिल्लीचा आलमगीर बादशाह त्याच्या लाखोंच्या फौजेसह, अब्जावधी संपत्तीसह आलेला असतो. त्याच्या राज्याच्या 100 पट लहान राज्य होतं हे. आलमगीराचं राज्य त्या कालखंडात म्हणजे मुघलांचं राज्य देशभर होतं. त्या तुलनेने हिंदवी स्वराज्य हे फार छोटं होतं. पण तरी त्याला त्या स्वराज्याची भीती वाटत होती आणि त्या भीतीपोटी तो त्याच्या सर्व सैन्यानिशी, संपत्तीनिशी या महाराष्ट्रामध्ये येऊन थांबला होता. पण ती जी एक भावना महाराजांनी रयतेच्या मनात, आपल्या सैनिकांच्या मनात बिंबवली होती, त्या एका भावनेमुळे राजा असू द्या किंवा नसू द्या, नेता असू द्या किंवा नसू द्या, पूर्वी काय होत होतं आपल्या लढायांमध्ये, राजाचं पडला म्हणजे युद्धात त्याला काही झालं, जखमी झाला, त्याने माघार घेतली किंवा तो मूर्छित पडला, बेशुद्ध पडला किंवा तो मारला गेला, तर ते जे सैन्य होतं आपलं सैन्य ते रणांगणातून पळत होतं, रणांगण सोडून धावत होतं. हे मग तिसरी एक गोष्ट महाराजांनी या ठिकाणी बिंबवलेली आपल्याला दिसून येते या उदाहरणावरून, की जरी नेता पडला तरी माघार घ्यायची नाही, पळायचं नाही. नेता असला नसला तरी लढत राहायचं, संघर्ष करत राहायचं आणि जिंकायचंच. म्हणजे आजतागायत म्हणजे 1645 पर्यंतच आपण म्हणूया. हे वाक्य त्या अर्थाने आहे की आजतागायत जे नियमितपणे पराभूत होत होते त्यांना जिंकण्यासाठी लढण्याची सवय लावली. याची अनेक उदाहरणं आपल्याला शिवचरित्रात मिळतात. उदाहरणार्थ पुरंदरवर मुरारबाजी पडल्यानंतर सुद्धा मराठी लढत राहिले. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी पडल्यानंतर सुद्धा मराठी लढले आणि किल्ला जिंकला. आणि 1680 ते 1707 मध्ये बऱ्याच वेळेला सेनापती, राजा किंवा नेता नसताना सुद्धा मराठी लढत होते, झुंजत होते, मुघलांना झुंजवत होते. प्रत्येक गावागावामध्ये संघर्ष झाल्याचं दिसून येतं आपल्याला, की जे सैनिक नव्हते ते सुद्धा मुघलांशी लढताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे त्याच्या आधीच्या लढायांमध्ये विजय मिळाल्यानंतर
परकीयांकडून जो अन्याय अत्याचाराचं भीभत्स असं चित्र घडत असायचं ते स्वराज्यामध्ये नाहीच घडलं असं म्हटलं तरी काही वावगं नाही. एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. शत्रूला महाराज संदेश देऊन टाकायचे. शाहिस्तेखान आला होता, त्याने नेहमीप्रमाणे लुटालूट केली वगैरे. त्याला काय धडा शिकवायचा तो शिकवला महाराजांनी. तो आपले 3 बोटं तुटली म्हणून जीवावर आलं होतं, पण 3 बोटांवर निभावलं असं म्हणून पळाला. पुढे त्याची बदली दूर केली औरंगजेबाने. त्या बंगालच्या पुढे त्याला पाठवलं, बंगालमध्ये पाठवलं. म्हणजे हल्ली कसं आहे की एखादा ऑफिसर किंवा त्या याच्याबद्दल तक्रार असेल असं म्हटलं जातं. काय आपल्याला अनुभव नाही तसा, म्हणजे मला अनुभव नाही तसा, पण असं म्हटलं जातं की गडचिरोली वगैरे इकडे पाठवतात. तसं त्यावेळेस असा एखादा सरदार असेल, सेनापती असेल, त्याची बदली बंगालकडे व्हायची. अशी त्या शाहिस्तेखानाची बदली स्वराज्याच्या मोहिमेनंतर सरळ बंगालमध्ये केली गेली होती. पण मला जे सांगायचे ते त्याच्या पुढचं आहे. ते काय सांगायचं आहे मला की शाहिस्तेखानाने जी पुण्याच्या जवळपास जी लुटालूट केली होती किंवा जनतेला त्रास दिला होता, जे आर्थिक नुकसान झालं होतं ते भरून काढण्यासाठी म्हणून महाराजांनी सुरतवर हल्ला केला आणि त्या सुरतमध्ये एवढं उत्पन्न मिळवलं. त्याला अनेक इतिहासकार लूट म्हणतात, पण मी त्याला लूट म्हणत नाही अजिबात. कारण शत्रूने जी स्वराज्याचं नुकसान केलं होतं ती नुकसान भरपाईची मोहीम होती आणि शत्रूने जेवढं नुकसान केलं त्याच्या 10 पट वसुली महाराजांनी केली होती. परिणाम काय होतो लक्षात घ्या. नंतरच्या कोणत्याही मोहिमेमध्ये शत्रूने महाराजांवर त्या प्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला नाही. स्वराज्याच्या प्रदेशामध्ये आल्यानंतर ते सुद्धा शिस्तीने राहू लागले. हा खूप मोठा फरक या ठिकाणी आपल्याला जाणवतो. आणि अशा प्रकारची शिस्त लावण्यात जे महाराज यशस्वी झाले, दुर्दैवाने ही शिस्त त्यापूर्वीच्या कोणत्याही राजांना जमली नाही. आणि अधिक दुर्दैव सांगायचं त्यानंतरच्याही कोणत्याही राजांना ही गोष्ट नाही समजली. असा मी जो अभ्यास केलेला इतिहास आहे असं माझ्या प्रामुख्याने लक्षात येतं. चौथा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे आपल्याला जर काही जीवनामध्ये करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपण प्रत्येकसुद्धा नियमितपणे स्वतःला एका सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो, ज्याला कम्फर्ट झोन म्हणतात. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आधी या कम्फर्ट झोनच्या जो आपला तुरुंग आहे किंवा त्याची चौकट आहे ती तोडून बाहेर पडलं पाहिजे. मग ती बाहेर पडण्यासाठी आधी त्या दृष्टीने स्वतःला सक्षम करणं, मग ती शरीर संपदा असेल, ज्ञानाच्या दृष्टीने संपदा असेल, ती बऱ्यापैकी मिळवणं आणि मग कम्फर्ट झोनच्या भिंती तोडून बाहेर पडणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की या महाराजांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. पुढचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं कम्फर्ट झोन बाहेर पडणं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि पुढचं एक वैशिष्ट्य जाणवलं की त्यासाठी उत्तम शरीर संपदा, ज्ञानवृद्धी, विचारवृद्धी, अनुभव संपन्नता ही त्या सुरक्षित अंतर ठिकाणी असताना मिळवणं आणि मग त्याच्या सुरक्षितेच्या भिंती, त्या कम्फर्ट झोनच्या भिंती तोडून बाहेर पडणं आणि मग येणाऱ्या संकटांचा निर्धास्तपणे सामना करणं, मुकाबला करणं, तो या प्रकारे करणं की तो मुकाबला करताना समजा मला काही अपयश आलं किंवा काही त्रास झाला तर ध्येयाशी विचलित होता कामा नये, सतत ध्येयावर लक्ष ठेवून सतत त्याचा पाठलाग करणं, सतत त्याच्या मागे धावणं. मी आणि असं की आता ही माझी एक व्याख्यानमालाच चालू आहे असं मी मानतो स्वतःची, भले यूट्यूबच्या माध्यमातून असे ना.
इथे काही कोणी आमंत्रित करायची गरज नसते. माझाच लॅपटॉप आहे आणि मी माझ्या मर्जीप्रमाणे माझ्या वेळेप्रमाणे इथे येऊन बोलतो. कशातच बंधन नाही आहे. पण मला आतून एक उर्मी आहे फार कधीपासून, त्याला 5-10 वर्ष झाले असतील, की मला जे महाराज समजले आहेत, मी जो महाराजांचा अनुभव घेत आहे तो शेअर करावा असं खूप वाटत असल्या कारणाने त्याचं एक माध्यम मला यूट्यूबच्या रूपात मिळालं आणि मी त्याचा या ठिकाणी उपयोग करत आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांशी माझा संवाद होत आहे. ज्यांना कोणाला इतिहासाबद्दल आवड आहे किंवा महाराजांबद्दल असतं म्हणा, आज तर प्रत्येकालाच आहे. या महाराष्ट्रातील नाही, या देशातील प्रत्येक नागरिकाचं ते आराध्य दैवतच आहे. पण तरी ती एक आस्था किंवा ती एक त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचे विचार नुसते जाणून घेणं नाही, तर ते अनुकरण करणं, त्याचा वापर करणं स्वतःच्या जीवनात आणि उत्तम काहीतरी करून दाखवण्याची निश्चिती ध्येय बाळगणं, हे जे घडणं अत्यंत आवश्यक आहे. ते व्हावं म्हणून ही एक माझी व्याख्यानमाला आणि ती जी एक मनाची उर्मी आहे, इच्छा आहे, ऊर्जा आहे, ती या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडत असतो. एक 8-10 व्हिडिओ माझे नक्कीच आतापर्यंत महाराजांवर झालेले आहेत. त्यात अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण महाराजांच्या विचारांमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये किंवा महाराजांची गुणवैशिष्ट्ये या अनुषंगाने आपण ही चर्चा करत आहोत. यातलं मला पुढचं सापडलेलं किंवा गवसलेलं गुणवैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये गनिमी काव्याचा केलेला उपयोग. हा उपयोग करताना खरं म्हणजे महाराजांना गनिमी कावा ही संकल्पना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली आहे असं मी वाचलेला इतिहास. आणि त्यांच्या वडिलांचा एक मित्र म्हणण्यापेक्षा त्यांचा एक तो वरिष्ठ अधिकारी होता, मलिक अंबर म्हणून. हा गनिमी काव्याचा माझ्या माहितीप्रमाणे प्रणेता असा मानलं होतं किंवा त्याने पहिल्यांदा तो एक उपयोग केला आहे. नंतर परकीय आक्रमकांनी या देशावर कशा प्रकारे हल्ले केले आणि विजय मिळवलेत आणि हा देश कसा नियमितपणे परकीय आक्रमकांना बळी ठरत गेला याचा संपूर्ण असा अभ्यास जिजामातेच्या माध्यमातून महाराजांचा झालेला होता. हा सगळा अनुभव आपल्याला गनिमी काव्याशी ते लढताना घेताना तो अभ्यासताना आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गनिमी काव्याचा अभ्यास किंवा याचा वापर करण्यासाठी त्यांनी स्वतःचं गुप्तहेर खातं हे अत्यंत निपुण असं तयार केलं होतं. त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. विविध रूपं, विविध सोंग घेण्यात ही व्यक्ती अत्यंत माहीर, चतुर, हुशार, अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. इच्छा आहे माझी पण की कधीतरी मी फक्त बहिर्जी नाईक या विषयावर बोलेल. बघू पुढचे काही व्हिडिओ जे बनवेल त्यात नक्की याचा उल्लेख असेल. पण अशा एका निष्णात व्यक्तीची निवड केल्यामुळे शत्रूची इत्थंभूत माहिती, त्याच्या घरात काय चालू आहे इथून, त्याच्या छावणीत काय चालू आहे इथून, तर त्यांच्याकडे किती प्रमाणात साहित्य आहे, सैन्य किती आहे, त्यांच्या आरामाच्या व्यवस्था वेळा कोणत्या आहेत, ते उत्सव केव्हा करतात, नाचगाणी केव्हा करतात, आनंद केव्हा साजरा करतात, त्यांच्या आक्रमणाच्या संकल्पना काय आहेत, ते केव्हा कशाप्रकारे आपल्यावर आक्रमण करू इच्छितात, या सगळ्या गोष्टीची बारीक सारीक माहिती महाराजांना त्यांच्या गुप्तहेर खात्याकडून व्यवस्थित मिळत होती. आणि त्या माहितीचा पुरेपूर वापर करत महाराजांनी गनिमी काव्याच्या साह्याने मोठमोठे विजय सहज मिळवलेत असं म्हणतोय मी. त्यांच्याकडे खूप मोठं सैन्य नव्हतंच, त्यांची सुरुवात होती. मात्र त्या ठिकाणी ज्या पातशाह्या होत्या, मुघल सम्राट, बादशाह वगैरे, यांच्याकडे प्रचंड मोठं सैन्य होतं.
त्या तुलनेने महाराजांकडे फार थोडं सैन्य होतं, पण महाराजांनी या थोड्या सैन्याच्या आधारे मोठमोठ्या लढाया सहज जिंकल्या. याचं बरंच असं श्रेय मी जो अभ्यास करतो शिवचरित्राचा मला त्यात स्पष्टपणे जाणवतं की यातलं बरंचसं यश हे त्यांच्या गुप्तहेर खात्याचं आहे, म्हणजे बहिर्जी नाईकांचं आहे. त्या व्यक्तीचं कर्तृत्व ज्याला काही चॅलेंजेस नाही असं आहे, नाही त्याला काही असं म्हणतात येऊ शकत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं ना की याला काही पर्याय आहे का, किंवा आपण बघा बऱ्याच वेळेला आयुष्यात हे नाही तर ते करू, ते नाही तर ते करू असं ठरवतो, पण बहिर्जी नाईक या व्यक्तीला पर्याय नाही आहे काहीच. आणि हे घडलं आहे. जोपर्यंत बहिर्जी नाईक स्वराज्यासाठी काम करत होते, जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत स्वराज्य सुरक्षित होतं. प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती कशी मिळवावी शत्रूची याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बहिर्जी नाईक इतिहासामध्ये. जेव्हा ते नव्हते त्यानंतर ते नसणं हीच स्वराज्याचं खूप मोठं नुकसान होतं. तो एक वेगळा विषय मी आत्ताच आपणास सांगितला. महाराजांचे अनेक शत्रू होते. जेव्हा स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेस त्यांच्याबद्दलच्या अनेक संकल्पना शत्रूंनी निर्माण करून ठेवल्या होत्या. एक जहागीरदाराचे बंडखोर सुपुत्र किंवा वगैरे वगैरे, म्हणजे एक तर राजा वगैरे मांडणं हा नंतरचा भाग आहे. कारण त्यांचे वडील शहाजीराजे हे आधी निजामशाकडे होते, नंतर आदिलशाकडे एक सरदार म्हणून एक जहागीरदार म्हणून होते, आणि त्यांचा हा सुपुत्र अशा प्रकारची एकूण ती, आणि त्यामुळे साहजिकच ये सुलतान किंवा दिल्लीचा बादशाह यांचा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक राजा म्हणून, सम्राट म्हणून, किंवा त्याला काय म्हणता येईल बादशाह तर नाहीच आहे, मागच नाही, पण असं एक नव्हता. तो होण्यासाठी वेळ लागला. पण तोपर्यंत हा जो सगळा संघर्ष चालू होता तो समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हे सगळं करताना महाराजांनी अजून कोणती गोष्ट केली. मी महाराजांचं शिवचरित्र जेव्हा अभ्यासतो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं की याच्या आधी जेव्हा जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा ही सगळी ब्लेंची आक्रमणं होती किंवा इस्लामिक आक्रमणं होती. आणि या आक्रमणाचं वैशिष्ट्य जेव्हा ते आक्रमणं करायची तर नुसतं धन संपत्ती मिळवणं किंवा सर्व आपल्या राज्याचा विस्तार करणं, जमिनी मिळवणं, राज्य वाढवणं एवढाच एक उद्देश नव्हता. तर त्या पलीकडे जाऊन सगळ्यात त्यांचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा उद्देश होता तो म्हणजे आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं. म्हणजे असं म्हटलं जातं की ते एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन चालायचे. याचा अर्थ काय होतो की एक तर तू इस्लाम धर्म स्वीकार नाही तर मर, असे दोनच पर्याय होते. नाहीतर मग त्याची विविध पद्धत. आता औरंगजेबाने काय केलं होतं, जिजिया कर लादला होता. हा कोणासाठी होता, फक्त हिंदूंसाठी होता. महाराजांनी त्याला पत्र पाठवलं जिजिया करासंदर्भात की आणि पत्र फार महाराजांची पत्र लेखन म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे शब्दसंपदा अशी खास होती की त्यालाही तोड नाही. म्हणजे त्यांनी अफजल खानाला पाठवलेली पत्र, त्यांनी सिद्दी जोहरला पाठवलेली पत्र, आणि त्यांनी दिल्लीच्या आलमगीर बादशाहला पाठवलेली पत्र नुसती वाचली ना तरी आपल्याला कळतं की ही व्यक्ती काय विचारांची आणि काय दर्जाची आहे. त्याच्यात पत्रात म्हणतात की मुघलांच्या खजिन्याला एवढी अवनती आली आहे का, एवढी अवकाळ आली आहे का त्यांना हिंदू गरिबांवर सुद्धा जिहाद लावावा लागतो आहे. सॉरी, जिहाद नाही, सॉरी शब्द चुकला आहे माझा, जिजिया लावावा लागतो आहे. तर हे फार भयानक आहे. असं म्हणजे त्याला एक मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, ती शुगर पिन, साखरेची गोळी. आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगायचंच, पण
गोड बोलून सांगायचं. ही जी एक त्यांच्या शब्द, आता कदाचित माझासुद्धा शब्द त्याला कितपत योग्य आहे माहिती नाही, पण एक ज्याला गोड बोलून आपलं म्हणणं सांगणं, पटवून देणं, असं काहीसं होतं ते. आणि ते बरंचसं उपयोगी किंवा परिणामकारक होतं. म्हणजे अफजल खान ज्या अर्थी एवढं मोठं सैन्य घेऊन केवळ आपल्या 10 सेवकांसह प्रतापगडाच्या पायथ्याशी यायला तयार झाला, हे त्या गोड गोळीचाच परिणाम आहे. त्या बंदुकीची गोळी नाही आहे ही, याला शुगर पिन म्हटलं जातं. नंतर सिद्दीजवळ सुद्धा काफिल होऊ शकला. दिल्लीचा आलमगीर बादशाहसुद्धा बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या या पत्रांना भुललेला दिसून येतो. याही पलीकडे मला अजून महाराजांची वैशिष्ट्य सांगायची, त्यामध्ये महाराजांचं चालणं, बोलणं, वागणं हे सगळंच अलौकिक होतं. आता एक छोटंसं उदाहरण म्हणून मला पटकन सांगतो मी. आग्र्याच्या काळ कोठडीमध्ये असताना महाराजांभोवती जे पहारेकरी होते ना, असं म्हटलं जातं, हल्लीच्या कालखंडात इतिहासकारांनी त्या प्रकारचे संशोधन शोधायला सुरुवात केली आहे आणि त्यात असे संदर्भ मिळत आहेत की त्या पहारेकऱ्यांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची महाराजांविषयी अटॅचमेंट होती, जवळीकता होती, एक प्रकारची ज्याला सहानुभूती म्हणता येईल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांकडे पाहून माणूस असा आकर्षित होतो. असं काहीसं त्या सैनिकांमध्ये सुद्धा होतं महाराजांविषयी, की त्यांचं ते समोर आले तरी पण एक मनाला प्रसन्न वाटणं, किंवा त्याला एखादा व्यक्ती आपल्याला आपल्या संपर्कात असावा असं वाटतं नियमितपणे. असं काहीसं ते विलक्षण वेगळे पण होतं. समर्थांनी फार सुंदर शब्दांमध्ये याचं वर्णन केलं आहे. महाराजांचे सलगी देणे कैसे, महाराजांचे कैसे चालणे, महाराजांचे कैसे बोलणे, महाराजांचे सलगी देणे कैसे. इतकं सुंदर वर्णन आहे की आपण यातून खूप काही शिकू शकतो. आणि या गोष्टी आपण आपल्या आचरणात आणल्या तर आपल्याला निश्चित त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी निश्चित स्वरूपात सांगू शकतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे ना की महाराजांपूर्वीच्या कालखंडामध्ये या देशावर अनेक जी यवनांची किंवा इस्लामिक लोकांची आक्रमणं झाली आणि त्यांचा जेव्हा संघर्ष व्हायचा त्यावेळेस ते जिहाद पुकारायचे. पण मी जेवढा महाराजांचा अभ्यास केला आहे, महाराजांचा इतिहास अभ्यासलेला आहे, शिवचरित्र अभ्यासलं आहे, यात मला एकदा पण ही गोष्ट झालेली दिसत नाही आहे की खरं म्हणजे आदिलशाह, मुघल, गोलकोंड्याचा कुतुबशाह हे कोणी हिंदू नव्हते, पण यांच्यापैकी कोणीही महाराजांविरुद्ध जिहाद पुकारून आले असं माझ्या वाचनात अजून तरी आलेलं नाही आहे. म्हणजे हे यश महाराजांचं आहे की त्यांनी आपल्या शत्रूंना आपल्या विरोधात जिहाद पुकारण्याची वेळ येऊ दिली नाही. साध्य काय केलं हे आपलं सगळं शिवचरित्र सांगतं आपल्याला. हे शिकलं पाहिजे हल्लीच्या आपण राजकारण्यांसहित सगळ्यांनी. हे आपण शिकतच नाही आहोत असं मला वाटतं. हे आपण शिकतच नाही आहोत, हे शिकलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, महाराजांनी कधी एका वेळेस अनेकांना आपल्या विरुद्ध एकत्र होऊ दिलं नाही. म्हणजे असं नाही झालं कधी की दिल्लीचा मुघल बादशाह, तिकडं आदिलशाह, तिकडं कुतुबशाह आणि आणखीन 2-4 इस्लामिक राजे एकत्र आले, त्यांनी एकत्र येऊन महाराजांवर हल्ला केला. कधीच घडलं नाही. जेव्हा महाराज आदिलशाहाशी संघर्ष करायचे त्यावेळेस दिल्लीच्या बादशाहाशी शांतता त्यांची असायची. गोलकोंड्याचा लांबपर्यंत काही संपर्कच नव्हता येऊ देत. ही जी जेव्हा मुलांशी युद्ध चालू होतं तेव्हा आदिलशाहाशी शांतता होती. जेव्हा सागरावर त्यांचा इंग्रजांशी, पोर्तुगीजांशी संघर्ष झाला तेव्हा मुघलांशी पण शांतता होती आणि आदिलशाहाशी पण शांतता होती.
हे जे जमलं ना महाराजांना, हे पण शिकण्यासारखं आहे. एका वेळी 4 शत्रू आपल्यावर सोबत चाल करून येऊ नये याची सतत जी काळजी महाराजांनी घेतली, ती त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची होती, ती त्यांच्या प्रशासन कौशल्याची होती आणि ती त्यांच्या वागण्यातून होती, बोलण्यातून होती, त्यांच्या वर्तनातून होती. मित्रांनो, अशा खूप गोष्टी मला तुम्हाला या माध्यमातून सांगायच्या आहेत. हे सगळं सांगत असताना मी बऱ्याच वेळेला हल्ली काही मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा माझा काही संपर्क येत असतो आणि आधुनिक मॅनेजमेंटच्या अभ्यास करताना हे सगळे विद्यार्थीसुद्धा त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग छत्रपती शिवरायांचं मॅनेजमेंट हा असायला हवा असं मनातून मान्य करतात. हे मॅनेजमेंट शिकणं ही आज काळाची गरज आहे नव्हे. मला त्याही पुढे जाऊन सांगावं असं वाटतं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार वयाच्या 3 वर्षापासून जर आपण मुलाला शाळेत पाठवणार असू तर छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा त्याप्रमाणे प्रत्येक इयत्तेप्रमाणे अगदी पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत त्या प्रकारे त्या दर्जाचं त्या लेवलने महाराज आपण समजावून देणं किंवा त्यांच्या योजना, त्यांची कौशल्य, शिवचरित्र हे या सगळ्यांपर्यंत पोचवणं ही आज काळाची गरज आहे असं निश्चित रूपात म्हणू शकतो. पुढे खूप महत्त्वाचा मुद्दा मला असं तुम्हाला सांगायचा आहे. तो मुद्दा आहे कम्फर्ट झोनबद्दल तर मी म्हटलंच, पण कम्फर्ट झोनच्या पलीकडे सुद्धा कम्फर्ट झोन तोडण्यापूर्वी किंवा कम्फर्ट झोन सुरक्षितून बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्याभोवती सुरक्षिततेचे जाळं आहे ते तोडून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या आत ना एक दडलेली शक्ती असते, ती ओळखणं, तिला प्रज्वलित करणं आणि मग बाहेर पडणं. एक छोटंसं उदाहरण म्हणून, रामायणातलं उदाहरण म्हणून मला पटकन आठवलं म्हणून सांगतो. ज्यावेळेस सीतामाईच्या शोधासाठी वानर, मग त्या ठिकाणी सुग्रीव, हनुमान, अंगद, जांबवंत वगैरे सगळे त्या सागर तटावर थांबलेले असतात आणि त्यांना कळालेलं असतं की सीतामाई लंकेमध्ये आहे आणि ती सागरतट ते श्रीलंका यात बरंच मोठं अंतर होतं. हे कसं पार करायचं, कोणी पार करायचं, कोणाला जमेल जायला, ही या चिंतेत, या विवंचनेत सगळे बसलेले होते, चर्चा करत होते, सगळे वानरवीर. तर जांबवंत हनुमंताला म्हणतो की हा जो सागर तट आहे हा पार करण्याची क्षमता तुझ्यात आहे. म्हणजे अगदी लहान असतानाच हे जे हनुमान होते किंवा बजरंगबली हे खूप खोड्या करायचे. आता खोड्या करणं म्हणजे काय, त्या खूप खोलात जात नाही, आता तो एक वेगळा विषय लांबत जाईल आपला. परत शेवटी आपल्याला वेळेच्या आत सगळ्या गोष्टी सांगणं पण गरजेचं आहे. पण एक खोड आणि त्यामुळे त्या खोड्या करण्यामुळे त्याला शाप मिळालेला होता की ही जी तुझी जी सुप्त शक्ती, तुझ्याकडे जी शक्ती आहे ना ती तुझ्याजवळ राहणार नाही, तिचा तुला म्हणावा तसा उपयोग होणार नाही, असा एक शाप दिला जातो. या प्रकारचा एक शाप असतो, असा असतो म्हणजे. पण तो देणारा व्यक्ती ना त्या बाळाविषयी, त्या हनुमंताविषयी सहानुभूती जागृत, हे सहानुभूती असा ठेवून होता. त्याची आई जी होती अंजनी, ती पण त्याबद्दल प्रार्थना करते आणि मग त्याला उशाप मिळालेला असतो की तो उशाप या प्रकारचा असतो की जर योग्य व्यक्तीने तुझी ती शक्ती जागृत केली तर ती तुला पुन्हा मिळू शकते. पण तोपर्यंत, कारण त्या शक्तीमुळे त्याने त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्राही करून सोडलेलं असतं, म्हणून त्याला तो शाप दिला जातो. आणि त्याला उशाप काय मिळाला आहे की जर योग्य व्यक्तीने तर ती तुझी शक्ती जागृत केली तर ती शक्ती तुला पुन्हा मिळू शकते.
तर बाल हनुमानाचा आपल्याला अजून एक प्रताप माहिती आहे की जेव्हा तो खूप लहान असतो त्यावेळेस सूर्याला पकडायला सुद्धा जातो. हे रामायणातल्या गोष्टीत या. मला सांगायचं काय, जी गोष्ट हनुमानाबद्दल आहे ती सगळी आपल्या सगळ्यांबद्दल सुद्धा आहे. आपल्यामध्ये सुद्धा एक अशी सुप्त शक्ती आहे, ती कोणाची केव्हा प्रज्वलित होईल सांगता येत नाही. कधी कधी योग्य गुरु भेटला तर ती लवकर प्रज्वलित होते, पण जर नाही भेटला तर आपण स्वतः शोधायची असते ती. अगदी छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या जीवनाचं क्षेत्र कोणतं, आपली आवड कशात आहे हे कसं ओळखावं. तर अगदी छोटंसं उदाहरण की असं क्षेत्र की जे काम करताना मला थकवा येत नाही, मला कंटाळा येत नाही, 18 तास काम केलं तरी कंटाळा येत नाही, असं जेव्हा जेव्हा ज्या क्षेत्रात काम करताना वाटतं ना, ते आपलं क्षेत्र. म्हणजे मी आता तुम्हालाही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे माझं नुसतंच आराध्य आहे असं नाही आहे. महाराजांविषयी मी कितीही वेळ बोलत राहिलो, कितीही वेळ विचार करत राहिलो ना, तर मला कधीच कंटाळा थकवा येत नाही. माहीत नाही असं का होतं, सगळ्यांनाच होत असेल का नाही मला ते पण नाही माहिती. पण महाराजांसारखं जगण्याचा नाही म्हणत मी, कारण ते शक्य आहे, तो कालखंड वेगळा आहे, पण ती जी विचारधारा आहे ती अंगी बाणवण्याचा मला काही जमलं आहे का महाराजांसारखं, कदाचित नाही जमलं. काही इतर काही कारणं असू शकतात, पण मी माझं जे काही काम आहे ते उत्तम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. यश किती मिळतं हा वेगळा भाग आहे, पण मी ते काम करताना 100% एफर्ट दिलेले असतात, मेहनत घेतलेली असते, हे 100%. त्यात मी अजिबात कंजूसी केलेली नसते, हे 100%. हां, माझं एवढंच म्हणणं आहे की हे मी जसं शिकतोय महाराजांकडून किंवा शिकलो आहे किंवा जे स्वीकारलं आहे ते प्रत्येकाने स्वीकारावं असाही माझा काही आग्रह नाही, पण असं असावं असं म्हणता येऊ शकेल. मी जो मुद्दा मांडतोय तो लक्षात घ्या की आपल्या आत एक सुप्त शक्ती असते, ती जागृत झाली की आपलं अर्ध काम झालं, पुढचं काम ती शक्ती करत राहते. आणि मग अशा प्रकारे तो हनुमान लंकेला जातो. पण ती शक्ती जागृत करणारा कोण आहे, जांबवंत आहे. आपले आईवडील, गुरु किंवा आपण स्वतःसुद्धा शोधायचं, हे आपलं काम आहे. हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा मित्रांनो, काम करत असताना कधी कधी असं वाटतं की मला यश मिळेल नाही मिळेल. एखादं काम आपण झोकून देऊन करत असतो पण तरी यश मिळत नाही. अशा वेळेस आपल्याला तात्पुरती का असे ना यशस्वी माघार घेता आली पाहिजे. हे महाराजांनी मला शिकवलं आहे. तात्पुरती का असे ना ती यशस्वी माघार घेता येणं जमलं पाहिजे. अशी माघार महाराजांनी अनेक वेळेला घेतली आहे. एक 2-3 उदाहरणं म्हणून सांगतो, म्हणजे कदाचित पटकन कळेल. लव्हाळा माहिती असेल तुम्हाला, ते साधारणतः नदी किनारी वगैरे असतात. नदीला महापूर आला ना, ते असे लव्हाळं म्हणजे काय, लहान गवत, हे गवत असतं ना, हे महापूर आला ना की असं होऊन जातं. आणि पाणी ओसरलं की परत ताट. की ज्यावेळेस माझ्यापेक्षा समोरची व्यक्ती अनेक दृष्टीने शक्तिशाली बलवान आहे, तर त्याचा एक लोभ आहे. किंवा वादळ हे काही कंटिन्यू राहणार नाही आहे, महापूर हे काही कायम टिकून राहणार नाही आहेत. त्यामुळे ही वादळं किंवा महापूर किंवा या प्रकारे काही गोष्टी घडतात आणि तेवढ्यापुरतं नमणं, वाकणं, झुकणं हे जमलं पाहिजे. आणि ते गेलं की परत आपण आपला ताठाताठ, कणाताठ, किंवा याला वेगळ्या भाषेत असं म्हणावं लागतं की ज्याच्यामुळे वाकावं लागलं आहे ना, ज्याच्यामुळे झुकावं लागलं आहे ना, त्याच्या पेकाडात अशी घालायची की परत त्याने हिंमत करता कामा नये.
हेच जमणं हे मला महाराजांकडून शिकायला मिळालेलं तत्व आहे आणि त्याला यशस्वी माघार असं म्हटलं जातं. आपलं म्हणजे या देशाचं आपलं एकूण परिस्थितीचं दुर्दैव असं आहे की हे फार कमी जणांना जमलं या देशामध्ये. म्हणजे आपल्याकडे ते एक वाक्य आहे, फार गर्वाने म्हटलं जातं, मोडेन पण वाकणार नाही. याचा या वाक्याशी महाराजांचा काही संबंध नाही आहे. आणि ही मराठी प्रवृत्ती आहे की नाही हेही मला नक्की सांगता येणार नाही, पण माणसाने असं असू नये एवढं मी नक्की सांगेन. गरज आली की त्याला वागता आलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे वाकावं लागलं त्याच्या पिकाटात नंतर लाथ घालण्याची तयारी असली पाहिजे, हे महाराज आपल्याला सांगतात. एकूणच महाराजांचा अभ्यास करताना मला महाराजांचं अजून एक वैशिष्ट्य जाणवलं. संकट येत असतात. संकट नुसती येतात का? नाही, येताना खूप काही घेऊन येतात, पण आपल्याला काय काय देऊन जातात? आपल्याला बळ देऊन जातात, आपल्याला सामना करण्याची शक्ती देऊन जातात, आपली ताकद वाढवून जातात, आपली प्रतिकारक्षमता वाढवून जातात. म्हणजे संकटही आपल्यासाठी फायदेशीर असतात, तोट्याची नसतात. हेही आपल्याला महाराजच सांगतात. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे मोठं. पुढचं अजून एक मोठं वैशिष्ट्य मला महाराजांकडून शिकायला मिळालं, ते म्हणजे नियमितपणे अखंड सावध असायचं. केव्हा कुठं काय घडेल. एखादा उद्योगपती असतो, त्याने तो जेवढा जागरूक असेल ना तेवढा तो यशस्वी होईल. जर त्याचा जागरूकपणा त्याने ठेवला नाही तर त्याचं अपयश ठरलेलं आहे, त्याला तो थांबवू शकत नाही. तसं महाराज अखंड सावध होते. रामदास स्वामींनी तात्कालिक व्यक्ती त्याचं वर्णन केलं आहे, महाराजांचं वर्णन केलं आहे तसं अखंड सावध. पुढे महाराजांनी अनेक किल्ले बांधले. किल्ले बांधताना सुद्धा त्यांची निश्चित अशी योजना रचना होती. किल्ले कुठं बांधायचे, का बांधायचे. म्हणजे किल्ले हे नुसतंच संरक्षण करणारे किंवा स्वराज्याचे खांब आहेत असं नाही, तर ते उत्पन्न देणारे जकातीचं सुद्धा एक मोठं साधन होतं किल्ले. अनेक गोष्टी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडल्या. त्यातला एक प्रसंग मला आठवतो, तो सांगतो. आग्र्याच्या काळकोठडीत असताना महाराज बाहेर पडले. मी बऱ्याच वेळेला आग्र्याच्या काळकोठडीतून महाराज कसे बाहेर पडले यावर चिंतन मनन करत असतो आणि मला त्याचे संदर्भ थेट महाभारतातील लाक्षागृह प्रकरणाशी दिसतात. प्रयत्न करायला पाहिजे आपण की महाराजांचं औरंगजेबाच्या त्या आग्र्याच्या काळकोठडीतून बाहेर पडण्याची एक प्रक्रिया आणि लाक्षागृहातून पांडवांची बाहेर पडण्याची प्रक्रिया, या दोन गोष्टींमध्ये काही साम्य आहे का, याच्यावर आपण एक नागरिक म्हणून, एक योद्धा म्हणून, एक यशस्वी व्यक्ती म्हणून जर व्हायचं असेल, तर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर निश्चित स्वरूपात विचार केला पाहिजे. एक जी दूरदृष्टी महाराजांकडे होती, ध्येयावर लक्ष नियमितपणे. तात्पुरत्या तडजोडी त्यांनी खूप केल्या, त्याला तोड नाही. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही जितक्या तडजोडी महाराजांनी केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. म्हणजे अगदी तुम्हाला एक उदाहरण म्हणून द्यायचं म्हणून होतो की त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तसे ते प्रबळ झाले होते आणि दक्षिण दिग्विजय त्यांनी मोहीम केली. त्यावेळेस गोलकोंड्याला कुतुबशहाची सत्ता होती, पण त्यांनी सुरुवातीला कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि दोघं मिळून आपण मोहीम करू असं पण ठरलं. सगळं झालं. नंतर खूप मोठा प्रदेश वगैरे जिंकला, जिंजी वगैरे जिंकली आणि जिंकलेला कोणताही भाग कुतुबशहाला दिला नाही. तो केला करार आम्ही, मला तर नाही पाळायचा तो, मला त्याची आवश्यकता नाही वाटत. अफजलखानाचं आक्रमण झालं, त्याने आपल्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यावं म्हणून काय हवी ती आश्वासनं द्यायला महाराजांनी आपल्या सहकार्याला, जो मध्यस्थ वकील होता त्याला सांगितलं काय हवी ती आश्वासनं द्या, पण
ते काय म्हणतील ते सगळं आपण मान्य करायचं. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या समजून घेणं आणि त्याचा आपल्या जीवनात कसा वापर करता येईल तो समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे. आणि एकदम काही कोणी मोठा होत नाही. सुरुवातीला पायवाट तयार होते, नंतर हमरस्ता तयार होतो. पण म्हणून पायवाट पण आपण तयार करायचीच नाही का? तर महाराज म्हणताना आधी आपण पायवाट करूया, नंतर त्याचा होईल हमरस्ता. मग योग्य गोष्ट जर योग्य असेल तर त्याची आपण सुरुवात करून ठेवली पाहिजे. त्याचा नंतर मोठा मनोरा किंवा पर्वत किंवा इमारत मोठी उभी राहणार आहे ती नंतर. पण आपण सुरुवातच नाही केली तर मग काय खरं नाही. त्यानंतर महाराजांचं आणखीन एक गुणवैशिष्ट्य मला जे जाणवलं ते म्हणजे त्यांची चिकित्सात्मक दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या अमावस्येला आपण अपवित्र मानतो किंवा कोणतंही चांगलं कार्य अमावस्येला करायला आपण धजावत नाही, आजही महाराजांनी त्यांच्या अनेक मोहिमा अमावस्येच्या रात्रीचा उपयोग करून पार पडल्या. म्हणजे शाहिस्तेखानावर जेव्हा हल्ला झाला तर ती वेळ अमावस्या रात्रीची होती आणि त्या ठिकाणी दूर अंतरावर कात्रजकडे काही मेंढ्यांनी बैलं होते. त्या बैलांना मशाली लावल्या, त्या शिंगांना बांधल्या होत्या आणि अशा सोडून दिल्या होत्या. जेव्हा हल्ला झाल्यानंतर अफजलखानाचं सैन्य बाहेर आलं, शाहिस्तेखानाचं सैन्य बाहेर आलं आणि त्यांना दिसलं की त्या मशाली दिसल्या आणि त्यांना वाटलं की महाराजांचं सैन्य तिकडंच आहे आणि म्हणून तिकडे गेले. आणि महाराजांचं सैन्य तिथंच असतं, ते मात्र मग उलट्या दिशेने तिथून निसटतात. आणि स्वतःचा एकही वीर न गमवता महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली आणि स्वराज्यावरचं संकटही नष्ट केलं आणि त्याला पळता होई थोडं केलं इथून. हिची एक चिकित्सक दृष्टी आहे, ती आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं एक चिकित्सक दृष्टीचं उदाहरण सांगतो की त्या कालखंडामध्ये काय माहिती नाही पण काही अज्ञात कारणं असू शकतात. समुद्र उल्लंघन करणं किंवा समुद्रावर जाणं अशुभ मानलं जात होतं. महाराजांनी ओळखलं होतं की समुद्रमार्गे आपल्याला धोका आहे आणि आपण त्यावर मात केली पाहिजे आणि म्हणून ते समुद्र उल्लंघन करणं अशुभ वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात आणि प्रचंड मोठं स्वतःचा समुद्र आरमार उभा करतात. त्यांच्या संगमेश्वरी बोटींची दहशत खुद्द इंग्रजांना होती, ब्रिटिशांना होती नव्हे. त्या संगमेश्वरी बोटींनी अनेक वेळेला ब्रिटिशांच्या आरमाराचा पराभव केल्याची उदाहरणं इतिहासात दिसून येतात. अजून एक गोष्ट महाराजांचं शिवचरित्र अभ्यासताना मला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यावेळेसुद्धा त्यांनी स्वतःची संदेश वहनाची एक यंत्रणा उभी केली होती. प्रत्येक गडावर त्यांनी पांढरा धूर करणारी आणि काळा धूर करणारी अशी लाकडं आणली होती, ठेवली होती आणि सूचना होती की एखाद्या गडावर जर आपल्याला धूर दिसला जर तो पांढरा धूर असेल तर समजायचं की काहीतरी शुभ वार्ता आहे, चांगली गोष्ट घडली आहे. आणि तो जर काळा धूर असेल तर समजायचं की काहीतरी अशुभ वार्ता, काहीतरी संकट येतं आहे. ही जाणीव त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना होत होती. किंवा एका गडावर त्या प्रकारची लाकडं पेटली की दुसऱ्या गडावर सुद्धा त्या प्रकारची लाकडं पेटायची आणि अशा प्रकारे सगळ्या गडांवर त्या प्रकारची लाकडं पेटवली जायची आणि त्यामुळे अखंड स्वराज्यामध्ये संदेश जायचा. तर अशी एक विलक्षण संदेश वहनाची व्यवस्थासुद्धा त्या कालखंडात महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. एकूणच शिवराज्याभिषेक हे जे 350 वर्ष आहे त्या अनुषंगाने मला जे शिवचरित्र समजलेलं आहे किंवा त्यातली जी वैशिष्ट्ये मला जाणवली त्यातल्या बऱ्याच वैशिष्ट्यांचा मी माझ्या जीवनात वापरही करतो. जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो. सगळंच काही जमत नाही पण प्रयत्न असतो. सगळंच जमलं असतं तर कदाचित मी खूप मोठा झालो असतो पण नाही झालो. म्हणजे मला ते काही जमलेलं नाही आहे, आता स्पष्ट अर्थ असाच आहे. पण काही हरकत नाही.
मी या सुट्टीमध्ये एक अशी माझी इच्छा होती की या सुट्टीमध्ये योगायोगाने इतर काही कामं नाही आहेत, तर यूट्यूबच्या माध्यमातून शिवचरित्र लोकांपर्यंत पोचवावं आणि त्या माझ्या इच्छेला मी पूर्ण करत आहे या ठिकाणी. अजूनही बरेच सुट्टी असल्याकारणाने बरेच व्हिडिओ येत राहतील आणि ज्यांना कोणाला याचा आनंद मिळतो त्यांनी तो आवर्जून घ्यावा. त्यात काही चांगल्या गोष्टी वाटल्या त्याचाही स्वीकार करावा, अगदीच काही चुकीच्या गोष्टी वाटल्या तर त्या स्वीकारू नये. माझा काही असा आग्रह नाही की हे सगळंच काही तंतोतंत बरोबर आहे, असाही मी काही दावा करत नाही आहे. कारण जे मला भावलेलं आहे, जे मला समजलेलं आहे ते मी मांडलेलं आहे. ते कोणीतरी म्हटलं आहे म्हणून मांडतो आहे असं अजिबात नाही आहे. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, तो मी आपल्याशी या ठिकाणी किंवा शिवचरित्रातून जे मला शिकायला मिळालं ते मी मांडतो आहे. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. माझं कोणाहीबद्दल आक्षेप नाही, चॅलेंज पण नाही, काही नाही. पण मी माझा प्रयत्न करतो आहे. एका खारीचा तो जसा प्रभू रामचंद्रांना एका खारुताईने मदत केली होती तशी कुठंतरी साली मदत कोणाला तर मला बरं वाटेल, आनंद होईल. ज्या शिवचरित्रातून ही व्याख्यानमाला सुरू झाली आहे त्या छत्रपतींचा आपण जय जयकार करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणूया. आणि मी पुन्हा सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो की तुम्ही हा व्हिडिओ माझा ऐकला त्याबद्दल.